नमस्कार मित्रांनो. ऑलिम्पिक 2024 पॅरिस हे आता संपलेलं आहे आणि भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी 2036च्या भारतीय ऑलिम्पिक बीडबद्दल बोललं जातंय. म्हणजे दिल्ली 2036 ऑलिम्पिक किंवा मुंबई 2036 ऑलिम्पिक किंवा अहमदाबाद 2036 ऑलिम्पिक अशा काही चर्चा सुरू आहेत. पण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण तिथपर्यंत पोहोचण्याच्या रोडवर, रस्त्यावर, ट्रॅकवर आहोत का, हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. कारण मागच्या वर्षी आपलं स्पोर्ट्स बजेट हे 3,442 करोड होतं भारताचं. स्पोर्ट्स मिनिस्ट्री आणि युथ अफेअर्सचं भारताचं मागच्या वर्षीचं बजेट 3,442 करोड आहे फक्त. आणि जो ऑलिम्पिकला ऑर्गनाईज करण्याचा जो खर्च आहे तो जर आपण पाहिला हिस्टॉरिकली तर तो असा आहे. पॅरिसमध्ये साधारण 8.97 बिलियन US डॉलर्स, म्हणजे सध्याच्या भावाने आपण जर बघायला गेलो तर जवळजवळ 72,000 करोड, 70 ते 72,000 करोड एवढा खर्च आलेला आहे त्यांना. त्याच्या आधी बीजिंगला जे 2022 मध्ये ऑलिम्पिक झालं त्याच्यामध्ये पण साधारण तेवढाच खर्च आला होता. त्याच्या आधी जो टोकियोमध्ये ऑलिम्पिक झाला होता त्याच्यामध्ये 13 बिलियन, त्यावेळी कोरोना वगैरेचा पण प्रॉब्लेम थोडासा तिकडे होता, त्यामुळे 13 बिलियन म्हणजे साधारण 1 लाख करोड इतका खर्च जपानने केला होता. सगळ्यात महागडा हा 2014ची सोची विंटर ऑलिम्पिक्स हा 28 बिलियन डॉलर्स, म्हणजे 28 बिलियन म्हणजे बघा जवळजवळ 2 लाख करोडचा खर्च. कारण सोचीमध्ये विंटर ऑलिम्पिकसाठी इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, डोम्स नव्हते, स्टेडियम्स नव्हते, ते सगळे त्यांना रोड नव्हते, ट्रान्सपोर्टेशन नव्हतं, अकोमोडेशन नव्हतं, ते सगळं बिल्ड करावं लागलं. ती एक एक्सेप्शनल केस होती. त्याचबरोबर 2018चं रिओ दी जानेरो जो ऑलिम्पिक झालेलं होता ज्यामध्ये भ्रष्टाचाराच्या भरपूर तक्रारी आल्या होत्या, ते जवळजवळ 23 बिलियन US डॉलर्स एवढा त्याचा खर्च आला होता. म्हणजे साधारण 1,80,000 ते 1,90,000 करोड खर्च एका ऑलिम्पिकसाठी फक्त. मग एवढा सगळं खर्च येत असताना जर भारतामध्ये आपण जर 2036चं बघितलं आणि सध्याची इन्फ्लेशनचा रेट जर पाहिला 10 ते 12 बिलियन US डॉलर्स हा जर कॉन्झर्वेटिव्ह एस्टिमेट आपण धरला तर 1 लाख ते 1,10,000 करोड रुपये एवढा खर्च आपल्याला करावा लागणार आहे. तेवढी आपली तयारी आहे का, तेवढी आपली मानसिकता आहे का, तेवढं आपलं राजकीय इच्छाशक्ती आहे का, हे महत्वाचे प्रश्न आहेत. खेळाडू वगैरे निर्माण होतील त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाहीये, पण आपल्या खेळामध्ये असलेलं राजकारण आणि राजकारणामध्ये असलेला खेळ हा कितपर्यंत आपल्याला ऑलिम्पिकसाठी तयार करू शकेल हा एक महत्वाचा पार्ट आहे. कारण होस्ट ऑलिम्पिक जेव्हा एखादी राष्ट्र किंवा सिटी जेव्हा ऑलिम्पिक होस्ट करते तेव्हा त्यांच्याकडून काही पदकांची अपेक्षा पण असते. आणि आपण जर आता पाहिलं 4 ब्रॉन्झ आणि 1 सिल्वर असं जर आपला परफॉर्मन्स असेल आणि जर आपल्याला 2036 मध्ये म्हणजे अजून 15 ते 16 वर्षानंतर जर ऑलिम्पिक ऑर्गनाईज करायचं असेल तर एक तर खर्च 1,10,000 करोड ऑफिशियली रुपये एवढा आपल्याला करण्याची क्षमता, पात्रता, इच्छाशक्ती पाहिजे. त्याचबरोबर आपले खेळाडू पण असे तयार झाले पाहिजे ज्यांनी 10-15 तरी गोल्ड मिळाले पाहिजे. 10-15 म्हणजे अगदी आपण अशा तऱ्हेने बोलतोय की आपल्याकडे 20-25 असेच मिळतात. त्यामुळे ही जी मानसिकता आहे ऑलिम्पिकची ती आपल्याला थोडीशी चेक करायला लागेल. त्याच्यानंतर दुसरा जो महत्वाचा पार्ट याच्यामधला आहे, आतापर्यंतच्या ऑलिम्पिकमध्ये कॉस्ट टू रेव्हेन्यू हा जो रेशो आहे त्याचे टँजिबल इंटँजिबल बेनिफिट्स मिळतात लॉंग टर्म मध्ये असं म्हणतात. ते ऑफिशियल अजून सिद्ध झालेलं नाहीये. पण जर कॉस्ट बेनिफिट अनालिसिस केला तर 2000च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये जवळजवळ निम्मा 6.6 जर बिलियन जर खर्च असेल तर फक्त 3 बिलियन एवढाच रेव्हेन्यू जनरेट झाला होता. अथेन्स 2004चं अथेन्स ऑलिम्पिक्स 11 बिलियन हा जर कॉस्ट होती तर 2.6 किंवा 2.8 बिलियन एवढाच त्याचा परतावा त्यांना मिळाला होता. त्याचबरोबर बीजिंग आणि लंडन जवळजवळ सेम होते, 2.78 आणि 2.94 बिलियन, थोडासा फरक आहे. आणि लंडनला 2012 मध्ये 3.77 बिलियन US डॉलर्स हा कॉस्ट होता आणि 3.82 बिलियन डॉलर्स ही रेव्हेन्यू आहे. पण त्यानंतर रिओ दी जानेरो 2016 मध्ये 11 बिलियन US डॉलर्स कॉस्ट आहे आणि 9 बिलियन ही रेव्हेन्यू आहे. टोकियोमध्ये 13 बिलियन हा कॉस्ट आहे आणि 5.2 बिलियन ओनली हा रेव्हेन्यू जनरेशन आहे. पॅरिसचा आता 9 बिलियनचा कॉस्ट आहे USD, पण अजून त्याचा रेव्हेन्यूचं कॅल्क्युलेशन होत आहे. म्हणजे हे सगळं निगेटिव्ह मध्ये जात असताना हिस्टॉरिकली आपल्याला जर पाहिलं गेल्या 20-24 वर्षामध्ये जेवढा आपण खर्च करतोय, कॉस्ट जेवढी आपण इन्व्हेस्ट करतोय तेवढा रेव्हेन्यू मिळत नाही. टँजिबल इंटँजिबल बेनिफिट्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर, अकोमोडेशन किंवा राहणीमान, टुरिझम, याच्यामधून ज्या एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज किंवा जनरेशन एम्प्लॉयमेंट ग्रोथ होते ती दिसत येत नाहीये. त्यामुळे ऑलिम्पिक हा आर्थिकदृष्ट्या
मोठा खेळ थोडा रिस्की होऊ शकतो. मग याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती, शारीरिक इच्छाशक्ती, खेळाडूंची मानसिकता, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर, आपलं अकॉमोडेशन, आपले टुरिझम, आपल्या लोकांची मानसिकता, बाहेरून येणाऱ्या लोकांना अतिथी देवो भव अशी मांडणारी, ह्या जर सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर 2036 ऑलिम्पिक थोडंसं अँबिशियस प्रकार ठरू शकतो आपल्यासाठी. अवघड नाहीये, अशक्य तर अजिबात नाही, पण त्यासाठी काही ठराविक गोष्टी केल्या पाहिजेत. विशेषतः सध्या जे गव्हर्नमेंट आहे सेंटरमध्ये, त्यांचं अगदी दररोज डे टू डे सर्व्हायव्हल साठी मारामारी चालू असताना, एवढे मोठे डिसिजन घेत असताना त्याला गव्हर्नमेंटचं बॅकिंग किंवा सपोर्ट असल्याशिवाय, स्टेबल गव्हर्नमेंटचं बॅकिंग असल्याशिवाय नाही शक्य होणार ते. त्यामुळे 2036च्या ऑलिम्पिकची आपण वाट बघूया. 2028 मध्ये लॉस एंजलिस, 2032 मध्ये ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया, आणि बघूया 2036 मध्ये कोण ऑलिम्पिक आयोजित करतो. धन्यवाद.